अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये एका हॉटेलमध्ये नित्यांगना म्हणून काम करणाऱ्या 33 वर्षीय दीपाली गोकुळ पाटील या तरुणींना साई लॉजमध्ये गळफास घेतल्याचं समोर आलं. कला केंद्रात काम करणारी मैत्रिणींशी सतत संपर्कात राहणारी, नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात करणारी ही तरुणी अचानक आयुष्य संपवण्या इतक्या अडचणीत गेली. हे तिच्या निधनानंतरच समोर आलं. या प्रकरणामध्ये संदीप गायकवाड, जो भाजपचा माजी नगरसेवक आहे, त्याचं या प्रकरणामध्ये नाव समोर येतं आहे. हे प्रकरण खरंच आत्महत्याचं आहे का? या पाठीमागे काहीतरी मोठं पाऊल आहे. चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. दीपाली पाटील ही मूळची कल्याणची रहिवाशी आहे. काही महिन्यापूर्वीच ती जामखेडमधील एका कला केंद्रात नित्यांगना म्हणून काम करत होती. गुरुवारी सकाळी तिने आपल्या मैत्रिणींना अगदी साधेपणाने सांगितलं, "मी बाजारात जाते, थोड्या वेळात येते." पण ती परत आलीच नाही. दुपारपर्यंत मैत्रिणींना तिला फोन केला, संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण दीपालीचा फोन बंद. कुठे गेली, काय झालं याचा काहीच मागोवा लागत नव्हता. मैत्रिणींना शोधाशोध सुरू केली आणि माहिती मिळाली की दीपाली साई लॉजमध्ये गेली आहे. त्या तात्काळ लॉजमध्ये पोहोचल्या. वेटरच्या मदतीनं लॉजच्या खोलीचं दार उघडता आलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दीपालीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळतो. येथे एक प्रश्न निर्माण होतो, जी मुलगी बाजारात जाते म्हणून सगळ्यांना सांगते, ती अचानक लॉजमध्ये का गेली असावी? तिला तिथे कोणी बोलवलं होतं का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. पोलिसांच्या तपासामध्ये एक नाव समोर येतं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये संदीप गायकवाड याला आरोपी केला आहे. संदीप गायकवाड हा साधा-सुधा व्यक्ती नाहीये, तर तो भाजपचा माजी नगरसेवक आहे. स्थानिक पत्रकारांच्या अहवालानुसार दीपाली आणि संदीप गायकवाड मध्ये काहीतरी नक्की होतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दीपालीच्या मृत्यूमागचं कारण अधिक गंभीर स्वरूपाचं असल्याचं तिच्या आईच्या तक्रारीतून समोर आलं आहे. दीपालीची आई दुर्गाबाई गायकवाड राहणार कल्याण यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत स्पष्ट आरोप केला आहे की संदीप सुरेश गायकवाड हा माझ्या मुलीला सतत लग्नासाठी त्रास देत होता. दीपालीवर दबाव आणला जात होता. तिला मानसिक छळ केला जात होता आणि या अखंड त्रासाला कंटाळून दीपालीने हे टोकाचं पाऊल उचलला असावं असा त्यांना संशय आहे. असा संशय व्यक्त केला जात आहे. हा आरोप गंभीर असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. दीपालीच्या मृत्यूप्रकरणी जीव देण्यात प्रवृत्त केल्याप्रकरणी BNS 108 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता गुन्हा क्रमांक 648/2025 तपासणीची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे यांच्याकडे असून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. संशयित आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला जामखेड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून आरोपीची प्राथमिक चौकशी सुरू असून दीपालीच्या मृत्यूमागील अचूक कारण, दबाव, मानसिक त्रास आणि संवादाचे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. दीपालीच्या आईनं केलेले आरोप, मैत्रिणींनी दिलेली माहिती, लॉजमधील CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड्स या सर्वांचा तपास आता पोलिसांच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. या घटनेमुळे जामखेड परिसरात खळबळ उडाली आहे. का तरुण कलावंतीने, एका 33 वर्षाच्या महिलेने जगण्याची इतकी मोठी लढाई हरवावी, हे समाजासाठी, कुटुंबासाठी आणि कला क्षेत्रासाठी मोठं दुःखद आहे पाऊल आहे. दीपालीच्या मृत्यूमुळे नृत्य क्षेत्रातील इतर महिलांवर येणाऱ्या दाबाचा, नातीसंबंध यातील ताणतणावाचा आणि महिलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्नाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. आता पुढील तपासात दीपालीनं हे पाऊल नेमकं कोणत्या परिस्थितीत उचललं, तिच्यावर कोणाचा दबाव होता का, हा मानसिक छळ किती दिवसापासून सुरू होता आणि या प्रकरणात कोणती कठोर कारवाई केली जाणार आहे, या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आहे. पोलिसांच्या चौकशीनुसार आणखी काय माहिती समोर येते हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. मागे देखील काही दिवसापूर्वी बीडमध्ये एक प्रकरण घडलं. त्या प्रकरणामध्ये सरपंचाने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. यात देखील या प्रकरणात देखील एका कला केंद्रातल्या मुलीचं नाव आलं आणि आता देखील एका कला केंद्रातल्या महिलेचं आत्महत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. कला केंद्रामधल्या महिला कलाकारांची एकच मागणी आहे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. आता बघूया पुढील काही दिवसात पोलीस तपासामध्ये काय समोर येतं, त्याचबरोबर कोणाची नावं समोर येतात. तसंच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला
सबस्क्राईब करा आणि या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.